तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर फेसबुक बिझनेस पेज कसं तयार करायचं, त्यासाठी काय रिक्वायरमेंट लागते, पर्सनल प्रोफाईल का लॉग इन लागते आणि ती लॉग इन करून कसं पेज काढायचं, कसं क्रिएट करायचं या गोष्टीबद्दल आपण बघितलं. आता पेज तयार झाल्यानंतर जे फेसबुक बिझनेस पेज तयार केलंय आणि एखादं नवीन पेज जर आपल्याला तयार करायचं असेल तर एखादं नवीन तयार करायचं असेल तर या ठिकाणी येऊन मेन प्रोफाईल पहिला हाय अशी स्विच करावी लागते. मेन प्रोफाईल पहिला हाय अशी आपल्याला काय करावी लागते, स्विच करावी लागते. मेन प्रोफाईल स्विच करून परत तुम्ही पेजेस मध्ये जायचंय, परत इथे क्रिएट न्यू पेज करायचंय परत, आणि तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रकारे पेज तयार करत जायचंय. पण आहे ते पेज जर एडिट करायचं असेल, समजा जर हे पेज एडिट करायचं तर इथं क्लिक करा, हे पेज एडिट करायचं व्हीएसपी फुटवेअर तर हे एडिट करा. एनिथिंग खूप सारी पेजेस मी आतापर्यंत या ठिकाणी काढलेले आहेत, प्रॅक्टिससाठी आहेत, क्लायंटचे आहेत. या ठिकाणी ग्रेप्स एरिया पेज एडिट करायचं आहे तर ते सिलेक्ट करा. आता या ठिकाणी मला व्हीएसपी फुटवेअर हे बिझनेस ही पर्सनल प्रोफाईल आहे. मी परत सांगतोय, आता आपली पर्सनल प्रोफाईल लॉग इन आहे, हे तुम्ही सुद्धा चेक करा. जर नव्यानं पेज काढायचं असेल तर पर्सनल प्रोफाईल स्विच पाहिजे आणि पर्सनल प्रोफाईल स्विच झाल्यानंतर पेजेसमध्ये जाऊन मित्रांनो काय करायचं, आपल्याला या ठिकाणी इथं क्रिएट न्यू पेज ऑर प्रोफाईल काढून इथं क्लिक करून नेक्स्ट करत आपल्याला पेज काढायचं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. पण आता या ठिकाणी आहे ते पेज एडिट करायचं आहे. कोणतं पेज एडिट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल व्हीएसपी फुटवेअर पेज एडिट करायला मला शिकायचं आहे तर ते पेज स्विच करा. ते पेज स्विच झालेलं दिसेल ते तुम्ही तुमच्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना चेक करा व्हिडिओ प्रमाणे. आणि या ठिकाणी इथं व्हीएसपी फुटवेअर हे पेज मित्रांनो आपल्या समोर आलेलं दिसतं. यस, व्हेरी गुड. आता या ठिकाणी मला फेसबुक बिझनेस पेजचा बॅनर चेंज करायचा आहे. खूप सोपा आहे. मी म्हंटल ना, परत एकदा मी तुम्हाला सांगेन की पहिला आपलं पेज हे स्विचच पाहिजे. जे पेज आता सिलेक्ट आहे ते पेज एक नंबरला येते. पर्सनल प्रोफाईल स्विच नको आहे. ज्या पेजला, उदाहरणार्थ ह्या पेजला जर एडिट करायचं असेल ना तर ते पेज काय पाहिजे आपल्या समोर मित्रांनो, ते पेज आपल्या समोर एडिट पाहिजे, ते पेज आपल्या समोर पाहिजे. बघा या ठिकाणी इथं ते पेज, पण आता मला पेज कुठलं एडिट करायचं आहे, व्हीएसपी फुटवेअर, तर ते पेज स्विच करा आणि ते पेज स्विच झाल्यानंतर इथं होमला क्लिक करून इथं फुटवेअरला क्लिक करा. बघा आता या ठिकाणी इथं बॅनर चेंज करायचा तर ऍड न्यू कव्हरला क्लिक करा. चूज कव्हर बॅनर म्हणजे इथं अपलोड फोटो करा आणि जो काय आपला बॅनर आहे तो फोटो आपल्याला काय करायला लागेल मित्रांनो, सिलेक्ट करावा लागेल. जो काय फोटो आहे आपला फुटवेअरच्या रिलेटेड कॅनवा मध्ये वगैरे छान प्रकारे बॅनर तयार करून घ्या आणि तो फोटो इथं सेट करा आणि या ठिकाणी इथं सेव्ह चेंजेसला. आता मी तात्पुरता सेट केलाय, तात्पुरता मित्रांनो सेट केलाय. तुमच्या बिझनेसचा बॅनर तुम्ही कॅनवा म्हणून तयार करा. कॅनवाचे ट्युटोरियल सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कॅनवा मध्ये जाऊन फेसबुक बॅनर असं सर्च करू शकताय. बघा आता मी तुम्हाला सांगितलेलं की या ठिकाणी तुम्ही कॅनवा मध्ये जर आला, कॅनवा मध्ये आल्यानंतर या ठिकाणी कॅनवा मध्ये या कॅनवा कसं चालवायचं, काय करायचं हे सगळं आपण बघितलं. एडिटिंग कसं करायचं सर्वसाधारणपणे सगळं बघितलंय आपण. आता या ठिकाणी इथं तुम्ही टाकू शकताय फुटवेअर फेसबुक बॅनर, असं तुम्ही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड टाका. या ठिकाणी इथं क्लिक करा आणि फेसबुक बिझनेस बॅनर फुटवेअरचा इथं क्लिक करा. तुम्ही तुमचा बॅनर एडिट वगैरे करा, कसं करायचं काय करायचं हे सगळं आपण भेटले. तो बॅनर डाउनलोड करा, डाउनलोड करून तुमच्या फेसबुकला इथं सेट करा. त्यानंतर तुमचा जो लोगो आहे तो लोगो तुम्हाला चेंज करायचा आहे, बदलायचा आहे तर तो लोगो तुम्ही चेंज करू शकताय, पाहिजे तसा तुम्ही सेट करू शकता. एनिथिंग, फक्त इथं ओपन म्हणा. ओपन म्हटल्यानंतर तो लोगो आपल्याला छान प्रकारे इथं काय झालेला दिसेल मित्रांनो, सेट झालेला दिसेल. लोगो इथे फक्त सेव्ह करायचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी इथं सेट झालेला दिसेल. मी या ठिकाणी आता तो लोगो चेंज नाहीये करत, तुम्ही करू शकताय. त्यानंतर हे नाव कसं चेंज करायचं बघूया. व्हीएसपी फुटवेअर शॉप असं मला या ठिकाणी टाकायचं, व्हीएसपी फुटवेअर शॉप असं टाकायचं किंवा व्हीएसपी फुटवेअर तासगाव. तर त्यासाठी नाव चेंज करायला बघा तेच पेज सिलेक्ट आहे का बघायचं. परत सांगतोय, सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये यायचं. इथं सेटिंग मध्ये यायचं. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये आल्यानंतर सेटिंग मध्ये या, तुम्ही तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये परत बघू शकता. पेज सेटअप मध्ये यायचं. पेज सेटअप मध्ये आल्यानंतर इथं नेम मध्ये यायचं. नेम मध्ये आल्यानंतर इथं परत नेम मध्ये इथं या व्हीएसपी फुटवेअर शॉप किंवा व्हीएसपी फुटवेअर शॉप म्हणू शकताय किंवा व्हीएसपी फुटवेअर तासगाव जे टाकायचं ते टाकायचं. रिव्ह्यू चेंजेसला क्लिक करा. तुमच्या पर्सनल फेसबुकचा इथं पासवर्ड मागतं. तुमच्या पर्सनल फेसबुकचा पासवर्ड मागतं, दुसरा कोणता नाही. पासवर्ड चुकला, एक मिनिट. मी इथं प्रॉपर पद्धतीनं पासवर्ड टाकलेला आहे. बघा
आता पेजचं नाव काय झालेलं आहे व्हीएसपी फुटवेअर. मी इथं रिफ्रेश करून बघतो. रिफ्रेश करायचं, नाव चेंज झालं की मित्रांनो रिफ्रेश. यस व्हेरी गुड, व्हीएसपी फुटवेअर शॉप असं नाव काय झालेलं आहे चेंज झालेलं आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी इथं नाव काय झालंय व्हीएसपी फुटवेअर शॉप चेंज झालेलं आहे. या प्रकारे असं चेंज करू शकताय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे जाऊन आता काय बघायचं, पुढे जाऊन आपल्याला बघायचं उदाहरणार्थ आता या ठिकाणी इथं गुगलला आलो. गुगलला आल्यानंतर या ठिकाणी शीतल वस्त्र निकेतन तासगाव असं जर मी टाकलं, या ठिकाणी इथं फेसबुकचं त्यांचं पेज आहे. इथं जर क्लिक केलं या ठिकाणी इथं बघा www.facebook.com/शीतल वस्त्र निकेतन असा URL टाकायचा आहे, असा युजर नेम टाकायचा आहे, असा वेब ऍड्रेस तयार करायचा आहे मला सुद्धा. कशाचा व्हीएसपी फुटवेअर शॉपचा. आता बघा आपला असं येते नॉट गुड, इट इज बॅड. कस्टमर व्यवस्थित लक्षात ठेवू शकत नाही. बट हे किती सोपं आहे बघा, यामुळे ब्रँड होतो. तर कसं करायचं मग हे, तर बघा काय करायचं आहे तेच पेज पाहिला काय पाहिजे, जे पेज आहे तेच पेज सिलेक्ट पाहिजे. त्याच ठिकाणी परत सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये जायचं आहे. सेटिंग मध्ये जायचं आहे. सेटिंग अँड सेटिंग प्रायव्हसी मध्ये गेल्यानंतर परत आणि हाय असं इथं पेज सेटअप मध्ये यायचं आहे. परत आणि इथं नेम मध्ये यायचं आहे. आता बघा मगाशी आपण इथं नेम चेंज केलेला. हा आणि एक महत्वाची गोष्ट, बरोबर 60 दिवसानंतरच आता नाव चेंज करता येतं फेसबुकचा. आता 60 दिवस तुम्ही नाव चेंज करू शकत नाही. आता हा URL कसा सेट करायचा बघा, तर तिथपर्यंत कसं यायचं तेही मी सांगितलं तुम्हाला. सेटिंग अँड प्रायव्हसीला जाऊन सेटिंग मध्ये यायचं आहे. त्यामध्ये जाऊन परत तुम्हाला इथं कुठं जायचं आहे पेज सेटअप मध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं नेम मध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी युजर नेम मध्ये यायचं आहे. इथं युजर नेम मध्ये या बघा असं टाकू शकतोय. आता या ठिकाणी VSPFOOTWAR शॉप असं मी टाकलं, ते नाव घेत नाही. का घेत नाही तर इथं स्पेस चालत नाही. एकतर जोडून घेऊ शकताय बघा व्हीएसपी फुटवेअर शॉप, पण ते लोकांना वाचता येत नाही म्हणून मी VSP.फुटवेअर.शॉप असं मी नाव घेतलं. युजर नेम इज अवेलेबल. वाव व्हेरी गुड असं तयार झालं facebook.com/VSP फुटवेअर शॉप यांच्या पद्धतीनं तयार झालं. फक्त इथं सेव्ह बटनला काय करा क्लिक करा. यस व्हेरी गुड. पासवर्ड मागितला तरी मागेल, नाहीतर मागणार नाही. मागाशी आपण पासवर्ड टाकलेला आहे तो एकदाच मागतं कदाचित. यस व्हेरी गुड. खूप छान प्रकारे आपलं फेसबुक बिझनेस पेजचं नाव तयार झालं. बघूया आपण. खूप छान प्रकारे URL आपला तयार झाला बघा. यस www.facebook.com/VSP.फुटवेअर.शॉप. ओके अशा प्रकारे मित्रांनो मी परत सांगतो इथं स्पेस वगैरे घेत नाही. अशा प्रकारे बॅनर चेंज करणं, लोगो चेंज करणं, पेजचं नाव चेंज करणं, पेजचा URL चेंज करणं खूप छान प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघितलेलं आहे. याला म्हणतात फेसबुक बिझनेस पेजचा बॅनर चेंज करणं, फेसबुक बिझनेस पेजचा लोगो चेंज करणं, फेसबुक बिझनेस पेजचं नाव चेंज करणं, फेसबुक बिझनेस पेजचा ऍड्रेस चेंज करणं. आता बघा ना तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपला किंवा एनिथिंग टेक्स्ट मेसेजला वगैरे खूप छान प्रकारे URL काय करू शकताय शेअर करू शकताय. त्यामुळे आपला ब्रँड होतो बघा facebook.com/VSP.फुटवेअर.शॉप अशा प्रकारे ते केलेलं आहे. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आहे, तुम्हाला बघायला मिळेल ते कसं केलं किंवा काय केलं. तर मित्रांनो अशा प्रकारे येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे माहिती आहे येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही कॉन्टॅक्ट डिटेल कशी चेंज करायची, ऍड्रेस कसा चेंज करायचा, पेजची कॅटेगरीज कशी चेंज करायची, मोबाईल नंबर कसा चेंज करायचा, त्यानंतर ईमेल ID कसा चेंज करायचा, या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. ओके येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एडिटिंगचा काय पार्ट शिकतोय म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे एडिट करणं. तोपर्यंत आपण आज इथंच थांबतो.